साखरे वंश विख्यातम् ज्ञानदानं ज्ञायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञान प्रताप विलसत वचन अमृतं च अद्वैत भाव पटुताहित बुद्धि रहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण येनु रंगनाथ गुरुराज नमोस्तुते। जेथे आठवती स्वामी जेथे पाय उत्तम ते ठाय रम्य स्थळ रान अथवा घर एकांत लोकांत समाधान चित्त ते घडी घडी धन्य तो हा काळ सरे आनंद रूप वाहता संकल्प गोविंदाचे रान अथवा घर एकांत लोकांत समाधान चित्त ते घडी तुका म्हणे लाभ काळ तेची जिने भाग्य नारायण उत्तम ते रान अथवा घर एकांत लोकांत समाधान चित्त ते घडी जेथे आठवती स्वामीचे ते पाय उत्तम ते ठाय रम्य स्थळ रान अथवा घर एकांत लोकांत समाधान चित्त ते घडी तुकोबऱ्याच्या भगवानमध्ये देव प्राप्तीच्या उपायानं झालेल्या मोक्षाबद्दल उपायाला धन्यता देतात। ज्या दिवशी संतांची भेट झाली देवाची भेट झाली देवाचं नाम मुखाला आलं तो दिवस धन्य। ज्ञानोबा म्हणतात आरंभी आवडी आदरे आले नाम त्यांनी जगी सकळ सिद्ध झाले पूर्ण का मला आरंभाला आवडीला आदरानं देवाचं नाव माझ्या मुखाला आलं। त्या नामाच्या मुखाच्या येण्याच्या प्रभावानं परिणाम काय झाला की माझं सगळं काम झालं। मला जे पाहिजे होतं येऊन जाऊन आपलं सगळं काय काम आहे त्याला नाही का येऊन जाऊन सगळं काय काम आहे आर्थिक दुःखाची निवृत्ती परमानंद प्राप्ती नाही का येऊन जाऊन याच्याशिवाय सगळेच आले ह्या हिशोबामध्ये कोणीच दुःख प्राप्ती करता प्रयत्न करीत नाही। सगळे बदलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना जीवे सगळ्यांचा एकच हेतू आहे सुख व्हावं आणि ते सुख असं व्हावं की उत्पन्न तर व्हावं आणि नष्ट होऊ नये। मावळणार असं वाटतं का न मावळणार नाही का आणि न मावळणार सुख आहे का जगात असं कुठं ठेपा आहे नाही का असं कुठे ठेपा आहे का पत्ता आहे का की न मावळणार सुख आहे म्हणून त्याचा पत्ता तर घेतलाय का नाही का सुखाचा पत्ता घेतलाय का की सुख तर पाहिजे आम्हाला आणि न मावळणार सुख पाहिजे आणि ते कुठं भेटत त्याचा हिशोब तरी पाहिलाय का बरं अशी वस्तू जगात आहे का नाही का कुठं भेट पण वस्तू कुठं तरी जगात आहे का हे तरी माहिती आहे का हेही माहिती नाही का म्हणून हे संतांच्या बोलण्याचं रहस्य कळणं फारच अवघड महाराज इतके लोक अवघडून गेले सगळं सोप्या भाषेत संतांनी करून ठेवले ज्ञानोबरायनं नाथांनी आणि तुकोबरायने या 3 ग्रंथांच्या माध्यमातून अगदी सगळं सगळ्याला सुटसुटीत समजायसारखं पण संतांच्या शब्दाची परिचय नाही संतांचे शब्द आपल्याला महत्वाचे वाटतच नाही। खरं सांगा एकमेकाचे महत्वाचे वाटतात का संतांचे एकमेकाचेच महत्वाचे वाटतात एकमेकाच्या शब्दाची सेवा करतात त्या शब्दानं हातात फळ आल्यासारखं वाटतं अरे ते शब्द बी खोटे तर ते फळ बी खोट आहे त्या शब्दानं प्राप्त झालेलं फळ टिकाऊ आहे का नाही का ते फळ खोट आहे ते फळ आलेलं असं अनुभवाला फळ अनुभवाला आलं म्हणून काय झालं पण फळ खरं आहे का ते टिकणारा आहे का आणि जीव टिकणारा नाही का आणि मग जीव टिकणारा आहे फळ टिकणारे नाही उगाच रडत आहेत का लोक सगळं असून रडत आहेत का नसून असून रडत कोणाचं बी तोंड कसं आहे कारण का कबीरदास म्हणतात जो देखे सो दुखी बाबा जो देखिया सो कोणी बी पा दुःखी येतो कारण का त्याचं तोंड रडतोय त्याच्या जवळ जे जे भेटलंय का ते मावळणारच आहे संपणारच आहे तुमच्या आमच्या घरातल्या वस्तू पण त्या टिकणार आहेत आणि जीव टिकणार आहे किती टिकतो तोच आहे बाल्यावस्थापासून वृद्धावस्थापर्यंत तोच आहे का तोच आहे असं वाटतं का कसं वाटायले
तोच आहे वाटायला, पण तोच आता म्हातारा झाला, बालक होता, तरुण होता, आता म्हातारा झाला आणि आता मरणार आहे असं त्यानं त्याच्याबद्दल ठरवून टाकलेलं आहे. आता ते हे ठरविलेलं बरोबर आहे का? बाकीच्या पदार्थातच गणना केली की नाही आपली शरीराला धरून, जसे जसे पदार्थ घरातले जगातले तसंच शरीर आहे आणि मग मी तसाच आहे, कसं आहे शरीरासारखंच आहे, मग मी मरणार आहे असं निश्चय केलाय. मरण कोणाला आवडत आणि कोणाला आल्याशी राहत नाही. सगळ्याच्या येतं मरण, सगळ्याच्या शरीराला येतं म्हणा. जीवाच्या भोवती कुठं मरण आहे आणि हे त्यानं कुठं ध्यानात घेतलंय, त्याच्या कुठं कानावर आहे. आणि जरी कानावर आले संतांचं तर ते थोडं तिकडं ध्यान देऊन पाहिलंय म्हणून त्याचं ध्यान कुणीकडे? जगाकडे, जगातल्या लोकांच्या शब्दाकडे ध्यान आहे. संतांच्या बोलण्याकडे त्याचं ध्यानच नाही, नाही का? म्हणून साधू संतांनी सगळ्या प्रक्रियाबद्दल अभंग लिहिले, नाही का? आज मी कीर्तनाला गेलो होतो एका गावाला, वास्तू शांतीचं कीर्तन होतं, नाही का? वास्तू शांतीचं कीर्तन होतं आणि रीतीप्रमाणे कीर्तन सांगितलं तर कोणालाच कळलं नाही. सगळे गावऱ्या फुटल्यावर तोंड का होणार ना. हो, हे महाराज लोक इतकं बनवायला गेलो खायला आणि हे भडवे त्यालाच बनवते, खुश राहते, पाय पडू बेजारते. गेले गेले पाय काय धुतले, वळलं काय, काऊन तुम्ही इतकं वळवळ करा वळायले तुम्ही? यार तुम्हाला सुख पाहिजे, तुम्ही कशा धोरणानं पाय वळायले तुम्ही पुजायले का? प्रेम आहे तुमचं एवढं महाराज लोकांवर? एवढं मोठं घर बांधले, रंगरंगोटी गेली, 50-50 लाख रुपये खर्च केला तर या घरात सुख समृद्धी धन धान्य संतती सुखानं राहावं आणि या साधू संतांनी आशीर्वाद द्यावं हे भडवे म्हणते ती. महाराजाचे पाय सगळ्या घरात फिरले हो, संडास बाथरूम सगळं. तिथं हागायचंय, तिथं भानगडी सगळं, नाचं आंघोळीचं सगळं सगळं दाखवलं. खालीवर बांधले महाराज, 70 लाख रुपये घातले घरामध्ये, नाही का? आणि उत्कृष्ट चिंतन सांगले, पण सगळ्या तोंडावर गौऱ्या फुटलेल्या. कीर्तन झाल्यावर एकही महाराजाकडे पाय पडायला येईन. सगळे कार्यक्रम काय फेल गेला राव. किती लोक महाराज लोकांनी खराब केली आणि हे ध्यान देईनच ना. आणि तुकोबराय तर म्हणतात, अरे देवाचं नाव जिथं ध्यानात आलं असेल तिथं तो जीव धन्य. कोणाचं नाव? देवाचं नाव, नाही का? ध्यानात आल्याबरोबर त्या देवाच्या नावानं, त्या देवाचं नाव देव प्राप्त होण्याकरता, देव कळण्याकरता जर घेतलं तर याच्या सगळं देव कळतो. ईश्वराच्या कृपेत ताकदच तशी आहे का आपल्यावर कृपा ईश्वराची? काय म्हणावं लागेल, नाही काय आहे, पण त्या कृपेनं पुढे भागायला आता सगळ्या ईश्वराची कृपा आहे. कारण सगळ्याला अन्न कोण पुरवायले? एक जर द्वादश केली तर भोगतो यो. किती माती निर्माण केली, निस्ते मनुष्य जीवनी जगायली का ह्या मातीवर? सगळे याच्यावरपर्यंत मात्र 184 योनी जगतात ह्या मातीवर. ती माती त्यानं निर्माण केली, त्याच्यातलीच माती कुंभाराने आलीत काही कोण, नाही का? त्याच्यातलीच माती कोण कोण आले, त्याच्या मातीतले घर बांधायलेत, बासनं करायलेत. त्याच्यात मातीचं लोखंड कशाचं व्हायले, नाही का? लाकडं कशाचे व्हायलेत? मातीचे व्हायलेत. अंगावरचे दागिने मातीचे. इतकी माती त्यानं तयार केली, नाही का? तितकी माती तयार केली. मातीपेक्षा मी पाणी जास्त तयार केलंय. पाणी केलं तयार, वारा तयार केलाय आणि बी तयार केलंय सगळ्या झाडाचं. कोणी केलंय? एवढं ईश्वरानं केलंय. कोण करणार आहे? काही ध्यानात आहे का? नाही का? आणि त्या ईश्वरानं त्या मातीतून आकाशात पाणी, खाली पाणी आहे का वर? खालचं पाणी कसं वर जात असं? बाष्प भवन होऊन सगळीकडे वर्षा होतो. त्या पाण्यानं सगळे वृक्ष वल्ली हिरव्या गार होतात, धान्य उगतय आणि त्या धान्यावर सगळे जीव जगतात, नाही का? आणि त्या जगण्याला कारण ईश्वर आहे. पुन्हा सगळ्यांचे गर्भात आपल्या आपल्या मायबापाच्या ते गर्भ निर्माण करणं अन्नापासूनच. कशापासून निर्माण व्हायले ते लोक? या अन्नापासून निर्माण व्हायले सगळे लोक. सगळ्या 84 लक्ष योनी शरीर तयार व्हायले त्या मातीतल्या अन्नापासून जगायले, नाही का? आम्ही आता श्वास चालू नाहीत का? सगळ्याची कोणाची कृपा आहे? ईश्वराच्या कृपेनच व्हायले.
इतकंच व्हायलंय का अन्न पचन व्हायलंय, संतत्या व्हायल्यात पुढं, सगळं कळले आपलं तुमचं आमचं, हे आमचं हे तुमचे, नाही तर काही तर त्याच्या पलीकडे पाय टाकते तिथून आमचंय. या हे सगळाच असताना पसारा ढवे सावडीनं चाललाय. बुद्धीमध्ये शक्ती आहे, मनामध्ये. कोणी केलं एवढं? त्याची कृपा नाही का? ह्या कृपेनं भागत नाही. आता पुन्हा त्याची कृपा प्राप्त व्हायला भजन करावं लागतं. दया परमार्थाची चाड त्याने सांडावे लिगाड. काय करावं? धरोनी भजनाची चाड. आता गरज आहे भजनाची, नेम आदरे. गरज आहे आता भजनाची. पैशाची गरज आहे का आता? पैसे असून मरायलेत ना. कोणाच्या घरी पैसे नाही इतकी माणसं येत. आमदारा खासदाराच्या घरी पैसे नव्हते का? धान्य नव्हतं का? माणसं नव्हते का घरात? मेले की नाही असून? आता पुन्हा हे पैसे करतात मरमर करायले, नाही का? मग आता ते पैसे वाचून गेले का? श्वास कमी पडले त्यांना. श्वास आणि ते मर्यादित आयुष्य दिलं होतं देवानं. तेवढ्या मर्यादेमध्ये त्यांना ओळखलं नाही. ते ओळखण्याकरता दिलं होतं. संसार ओळखण्याकरता दिलेलं आयुष्य संसार गोळा करण्यात घातलं येईल. कशाकरता दिले आयुष्य मनुष्य देहातल्या जीवाला? आयुष्याच्या साधने खुशाल संसार करणे. काय म्हणतात तू? खबर आहे? ते आयुष्याचं साधन दिले तुम्हाला. वायली निघायला दिले का? कशाला दिले तुम्हाला? सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकोनी दिला तुम्हाला दिलाय. त्याच्यात पुन्हा त्याचं भजन करा. सांडी मादी परते टाकी वासुदेव नाम घोकी मग मोक्ष येईल सुखी. नामस्मरता दरे. नामस्मरण सेवन करीत राहिलं तुम्ही की तुमचं चित्त शुद्ध होईल. देवाच्या कृपे करता घ्यायला. देवा कृपा करा आमच्यावर, आम्हाला हे लक्षात आणून द्या. नाहीतर आम्हाला सुखावर नेऊन पोहोचवा. संसारामध्ये सुख नाही. मानिती ती महामूर्ख नाथ महाराज म्हणतात, नाही का? म्हणून संसार परमात्मा प्राप्ती करताय आणि परमार्थात सुख आहे. सुख संसारात आहे का परमार्थात? आणि संसार गरजा भागवाय करताय का सुखा करता? गरजा भागवाय. आणि यानं कशाला समजिलाय? सुखा करता. किती चुकलं आपलं. बायको पोरग पैसा घर दार गरजा भागवायला का सुखा करता? सुखा करताय मला. हा सगळा संसार दुःख रूप आहे. तुम्ही घर बांधल्यावर म्हणले आता चिंताच मिटली. अरे महाराज म्हणजे मन कमोकळा झाला. तुला गणमाखाने सांगू बेजारीत घर म्हणतय बाजून पाय लगत करून पाय. आणि मग म्हणलं नाही बाबा त्याची शेवटची पोरगी होती का हो? म्हणजे आता मोकळे झाली. अरे कडू बाळात पण राहिलं, गोडवण राहिलं, मांडू परतणी राहिली, पाय ना अजून, नाही का? एके बाळपणात पुन्हा आणखीन लग्नासारखा मोठं पाणी घुसतो. मामा निघलाय, लोकांचे पैसे भेटायचे ते अजून राहिले. मग कळलं का अरे बाबा हे दुःखाचं मूळ आहे. त्याच्या पुतळा आपण संसार दुःख मूळ. चौकडे विंग लहान संसारात का मोठ्या भलेली संसारामध्ये दाणोबरा म्हणतात संसार दुःख मूळ. चौकडे इंगळ चौकुट्या इंगळ मोठ्या संसारामध्ये लहान्या का संसारावाल्याच्या का मोठ्याली. महाराज चौकून इंगळ चौकोडी इंगळ. पुन्हा त्याच्यात विश्रांती नाही कोठे. रात्र कुठंच हात पाय टेकायसारखी जागी इस्त्यावर हात पाय टेका वाटते का? रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ. पुन्हा त्याच्यात हे दुसरा तळक आहे, नाही का? ते इंगळ तर आहेतच, पण काम क्रोध लोभ सुने कुत्रे पाठी लागले ओढाळ. आणि अशा संधीमध्ये कवनावी शरण जाऊ कोण दृष्टी देईल निर्मळ. आता निर्मळ दृष्टीनं ही घाण आहे का गदळ दृष्टीनं? आणि गदळ दृष्टीनं राहीन अशीच कौर करी. दृष्टी गदळ घेऊन आपण किती मोठे झालो तर दुःखीच. आणि जवळ काय नाही दृष्टी निर्मळ झाली की सुखी आहेत. गदळ दृष्टीनं दुःखी आहेत का गरिबीनं? गदळ दृष्टीने आहेत ना. कोण दृष्टी देईल निर्मळ. कवनावी शरण जाऊ कोण दृष्टी देईल निर्मळ. तुकोबरायली म्हणतात बरं ज्या संसारात उतरलात ना तुम्ही कधीच त्या संसारात तुम्ही तृप्त होणार नाही. कारण सगळं मायेचं बाजार आहे. तो मायेचं झालेलं आहे सगळं. नसलेल्या वस्तू तर झालेलं आहे का असलेल्या? ते इंद्रधनुष्य कशा कशापासून झालं? लाल हिरवं पिवळं ते सप्तरंग 7 रंगाचं आहे. ते किती रंगाचं?
आणि हे त्याच्यात रंगला हे रंगा कमाली नाही का कशाच झालेलं आहे ते त्या धनुष्याला बाण कोण लावीन बरं राम लावू शकतील का नाही का असा हा संसार आहे तुकोबराय म्हणतात बरं ते म्हणतात संसार दुःख मूळ ज्ञानोबराय म्हणतात चौकडी इंगळ तुकोबराय वेगळ्या भाषेत म्हणतात ते म्हणतात संसार सागरू गाभव दुःखाचे मूळ संसार सागर दुःखाचं मूळ आहे का सुखाचं आणि सुखासारखा ओढायला लागलाय का दुःखात पडायलाय पडायलाय सुखा करतात पडायलाय दुःखात कोणीच पाहिलं एकमेकाकडे सुद्धा पाहिलं त्याला यायचं बरं वाटतं यायला यायचं बरं वाटतं घ्या नाही का म्हणून संसार सागर उगा भव दुःखाचे मूळ जनवाद अंथरून माझी केले अंग इंगळ जनवादी अंथरून माझी केले इंगळ इंद्रिय वज्र घाते पुन्हा यायचा धपाटा वेगळाच आहे इथरूकच गोड लागतं का खाली गेल्यावर गोड असतं मसाल्याकडे पळवतो हे कुणीकड मसाल्याकडे इंद्रिय वज्र घाते तपे उष्णवरी ज्वाळ ते आहारे ठेवलेला इष्ट्याचा वर नाही का कशाचं सेवन चाललंय इष्ट्याचं तपे उष्णवरी ज्वाळ कौनामी शरीर जाऊ नाही नाही किती हे शोषिले दुर्धर चांडाळ तपे उष्णवरी ज्वाळ शोषिले काय करू दुर्धर हे चांडाळ आणि विठोबा दान देगा तुझ्या सारखे नामा कीर्ती हे वाखनली थोर वाढली सीमा मला देवा काहीतरी याच्यातून उजळू द्या असा हा संसार असलेला त्या संसारामध्ये ईश्वराच्या कृपेला पात्र आहेत आपण श्वास जगायलो व्यवस्थित अन्न पचन व्हायले पचलेलं अन्न बाहेर पडायले काय केलं असतं नाही बाहेर पडलं असतं तर कशाने पडलं असतं आणि ते बाहेर पडले दुसरं खाता आलं असतं का मरावत लागलं असतं का कसं भरावत लागला असतो म्हणून ईश्वराच्या कृपेला पात्र झालेलो इतक्यावर भागत नाही आता पुन्हा त्याला त्याचं भजन करा कोणाचं ईश्वराचं पुन्हा भजन करा आणि पुन्हा भजन काय अवघड आहे का राम राम दोडी अक्षरे सुलभ आणि सोपारे जागा मागिली पारे मागच्या पहारात हे जाता पण त्या तिसरा पहारा करू म्हणले तिसरा पहाराच्या पुढे कोणता पहारा असतो मग रात्रच असती पुढे म्हणजे बावळा जागा मागिली पहारे शेवटची गोड तेच खरे का म्हणून शेवट जर गोड झाला तर तेच खरे बाबा पण आता लक्षात घ्या ईश्वराची कृपा होण्याकरता भजन करा आणि भजन करण्याकरता देवाचं नाव मुखाला आलं रे आलं जिथं आला असल तुम्हाला काय म्हणतात तुम्हाला जेथे आठवती स्वामीचे ते पाय उत्तम ते ठाय रम्य स्थळ ज्या ठिकाणी देवाचं नाव मुखाला आलं असेल ते ठिकाण रम्य स्थळे कुठेही असो ते तीर्थाच्या ठिकाणीच आठवल्यावर का मसन वाट्यात आठवल्यावर मी कारण मसन वाटा तीर्थयात्रा साधी भूमी सगळे सारखे आहेत का मसन वाटा भयानक आहे तीर्थ कसं आहे सगळं मुरदाळ आहे तीर्थाला कळतं का मसन वाट्याला आणि तीर्थ मसन वाटा नाही कळत का कळत तीर्थाला तीर्थ कळालं का मसन वाट्याला तीर्थ कळालं का तीर्थाला मसन वाटा कळालं का दोन्ही बी मला कळाले माझ्या म्हणून दोन्ही बी आहेत कुठे मसन वाटा आहे का मसन वाटा नाही कारण मुडदाच नाही ते मेलेली माती आहे का जित्ती जित्तीच नाही हिला कळत वाटायला का हिला कळत आणि कळत कोणाला ज्याला कळत तो हे का याला कळत का आणि कळणारी वस्तू पाहिली का कधी आत्तापासून नाही का तुम्ही न दिसणाऱ्या वस्तू पाहिल्यात नाही का गंध पाहिला नाही का फुलातला नाही का फुलातला गंध पाहिला का नाही तुम्ही पाहिलाय ना दिसून हे का अंगावर परिधान करतात या बाया सुद्धा लग्नाने बांधतात त्या डॉक्शला काय म्हणतात गजरा धावला चांगला दिसाय करता का सुगंध येण्याकरता एक म्हातारा एसटी चढलो तर आम्ही कानात गोळा घातलाय आत्तीवरचा हे इकडे कोपऱ्यात जमलं काल फुटला काय ते म्हणते येडपडीस का काय फुटलेला कानात गोळा आहे का वर आहे कोणा करता येतो तो नाक राहिले पुढं वरच्या कपडीत बसले कोणाला वाद चाललाय तर दुसरीला का याला लोक करतात भानगडे नाही का अशी स्थिती बाबा अरे ते काऊन कोंबलाय गोळा त्याच्यात न दिसणारा सुगंध आहे पाहिला की नाही आणि सुगंध ज्याला कळला तो पाहिला का नाही का तो
आहे ना. नाही का? त्याच्यामुळे सुगंध आहे का? सुगंधामुळे सुगंध. सुगंधाला सुगंध आहे का? त्याला सुगंध आहे. त्याला सुगंध. तो कसा आहे पाहिला का? नाही का? तो पाहता येतो मनुष्य देहामध्ये. देवाचं नाव घेतल्याबरोबर तो ध्यानात येतो. देवाच्या कृपेनं, देवाची कृपा झाल्यावर देव आणि मी सुद्धा दोन वाटत नाही. दोन वाटत नाही का? दोनच नाही. कधी असा निश्चय होईल आपला, मी आता जाणणारा दिव्य स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे. कसा आहे मी? चैतन्य स्वरूप आहे. आता कोणाला काय नाही, मला कळत असा मी. त्या असा मीच उभय स्वरूपानं जर ज्ञान झालं तो मग समग्र ते जानसी आईसे. समग्र रूप पाहिलं का आपलं? समग्र रूपामध्ये आपण विश्वरूप परमात्म्याचं वेगळं नाही, एक आहे सगळं समग्र. आणि त्या समग्र रूपाचं असणार ध्यान होण्याकरता देवाच्या नावानं त्या वस्तूचं ध्यान होईल. म्हणून त्या वस्तूबद्दल तुकोबारा म्हणतात, जेथे आठवती स्वामीचे ते पाय, उत्तम ते ठाय आणि रम्य स्थळ जिथं अशा देवाचे पाय आठवते, देवाचं नाम आठवत ते ठिकाण स्थळ रम्य समजून घ्यायचं. कारण का? त्याच ठिकाणाच्या त्याच वस्तूनं मी रम्य स्वरूप आहे असं ध्यानात येईल. कसं आहे? ज्ञानदेव रम्य, रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. रम्य ठिकाण कोणतंही रमाय सारखं? घरातलं का तीर्थातलं रमाय सारखं आहे? कुठंच नाही रमाय सारखं. तुम्ही क्षेत्र रमाय सारखे, दुसरं कुठं? तुमच्याच आमच्या स्वरूपाच्या ठिकाणी रमता येईल, रमायचं झालं तर. कारण का? शरीर जरी गेलं तरी ते रम्य ठिकाण जात नाही. कुठं कुठं जाईल ते? त्याला शरीराचा आश्रय आहे म्हणून ते आहे का? शरीराला त्याचा आश्रय आहे. शरीराला, कारण शरीराला सोडून होतं ते शरीराला सोडून होतं हे तुम्हाला सुद्धा माहित आहे. ते झोपीमध्ये शरीराला धरून नव्हतं, स्वप्नात बी दुसऱ्या शरीराला धरून होतं, याला धरून नव्हतं. म्हणून शरीराला सोडून ते राहतं की नाही? शरीराला सोडून जर राहतं तर रम्य ठिकाण आहे की नाही? ते रमायसारखं हे रम्य ठिकाण आहे काही नाही का? म्हणून तेच रम्य स्थळ आहे, ठिकाण आहे असं तुकोबारा म्हणतात. म्हणून ते कुठे असं तिथं देवाचं नाव आठवलं का तिथं सुद्धा ते स्थान आहे. रान अथवा घर, एकांत लोकांत, समाधान चित्त ते घडी. रानात असो, घरी असो, लोकांतामध्ये असो, काही एकांतामध्ये असो, सगळीकडे तेच ओत प्रोत भरलेलं आहे. त्याची दृष्टी आपल्याला प्राप्त व्हावं. ती दृष्टी प्राप्ती झाली की तो मी आहे असं आपल्या लक्षात यावं. मला सोडून ते नाही आणि मी याला धरून नाही. शरीराला धरून एक मी नाही आणि त्याला सोडून एक आहे. ज्ञानोबराय म्हणतात काही केल्या वेगळा नव्हे गे माय. काही बी केल्या तर कसा होईल त्याच्यावर मी होऊ शकत नाही. बापा रखुमा देवी जुहाला काही केल्या वेगळा नव्हे गे माय आणि काही केल्या एक नव्हे गे माय. येईन मी काय केल्यावर एक आहे, काही केलं तरी एक नाही, दोन आहेत ते आत्ता. आणि दोघांचे दोन लक्षणे, एक मुरदाड आहे एक चैतन्य. एकाला कळत नाही एकाला कळत. एक बदलत आणि एक बदलत नाही, एक मरत आणि एक मरत नाही. त्याला निवडायला काही लागतो, वेळ लागतो का? अरे त्या राजहंस पक्षानं दुधामध्ये चौच बुडवल्याबरोबर ते दूध एकीकडं आणि पाणी एकीकडं होतं. तसं तुम्ही विवेकानं जर बुद्धी याच्यामध्ये आता लावली जर तर आता हे मुरदाड जे आहे जाणण्यात येणारं सगळं मुरदाड येते आणि जाणणारा मात्र मुर्द्याला सोडून बाजूला आहे. तो तुमच्या आमच्याशिवाय दुसरा नाही. परमात्म्याहून बी तो वेगळा नाही असं आपल्याला त्याला निवडायचंय बुद्धीनं. तसा निश्चय करायचा आणि तसा निश्चय करण्याकरता ज्या दिवशी ज्या ठिकाणी ते ध्यानात आलं असं रान असो घर असो काय तो काळाही धन्य आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात रान अथवा घर एकांत लोकांत समाधान चित्त त्या घडी. म्हणून लोकात असो की रानात असो अथवा घरी असो त्याच वेळेला ते चित्त समाधान होण्यासारखं स्थळ आहे. त्या समाधानतेला प्राप्त व्हावं आपण. त्या समाधानतेला प्राप्त व्हावं का तेच आपलं स्वरूप तसा निश्चय करायचा आहे. तेच आपलं काय आहे स्वरूप आहे, हे आपलं स्वरूप नाही असा निश्चय होणं फार दुर्घट नाही. तुकोबारा म्हणतात पुढे म्हणतात महाराज हा काळ सरे आनंद रूप धन्य तो
तो हा काळ सरे आनंद रूप पाहता संकल्प गोविंदाचे धन्य आहे तो काळ आनंद रूप आहे तो आणि त्याच आनंद रूप असणाऱ्या स्थितीमध्ये वाहती संकल्प गोविंदाचे वाहता संकल्प गोविंदाचे धन्य ते हा काळ धन्य तो हा काळ सरे आनंद रूप पाहता संकल्प गोविंदाचे धन्य असताना तो काळ आहे ज्यावेळेला तो काळ समोर आला त्या काळामध्ये मला हरीची असणारी ओळख झाली हरी कळाला आणि त्याच कळल्याबरोबर असा आनंद झाला आणि आनंद झाल्याबरोबर त्या आनंदाच्या योगानं जे संकल्प वाहतील ते परमात्मा रूपाचेच आहेत गोविंदाचेच आहेत असं तुकोबारायला आपल्या लक्षामध्ये आणून द्यायचंय आणि आपण ते लक्षात घ्यायचंय बाकी जे काही ध्यानात आणून घेतलेलं आहे आपण ते खरं नाही आणि तिथून आपण निघतच नाही त्याच्याबद्दल कधी विचार करीत नाही आणि विचारच करीत नाहीत का विचाराला तर सोडूनच नाही पण आपण ज्या विचारानं दुःख होईल त्या विचाराला धरू नये ज्या विचारानं दुःख निरसन होईल त्या विचाराला आपण त्या विचाराची सेवा करीत नाही विचारच करीत नाही म्हणायला काय हरकत नाही विचार करीत नाहीत का आपण बिगर विचाराचं कोण आहे सारखा विचार करतात महाराज नाही का गोष्ट सांगत असतात एका माणसानं वाट्यावर नेहमी बसायचं नुसतं बसायचं आपलं दिवसभर काही काम नव्हतं वय झालेलं त्याच्यात दारून म्हशी जायच्या 4-2 गवळ्याच्या म्हशी जायच्या असं म्हशीचे शिंग डौलतदार होते कोकणी त्यानं ते बघायचे आणि बसल्या बसल्या त्यानं म्हणायचं या 2 शिंगात जर उडी आणली तर कसं काय मजा येईल असं ते विचार करायचं विचार करता 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 खूप त्यानं 5-6 महिने विचार केला आणि 5-6 महिने विचार करून एक दिवस त्यानं कोणीच नव्हतं एकटेच बाकीचे म्हातारे नव्हते आणि यानं मारली उडी माग सर उडी मारल्याबरोबर आता म्हशी नाही सोयीने राहिल्या असतील का काय त्या म्हशीनं ती म्हैस बोंगाळली ती नाही का पळाली का बोंगाळली बोंगाळली पळणं सरळ असतंय बोंगाळ इकडं काही तिकडं काही पळाली काय त्याचे पाय तुडवली पुढच्या म्हशीच्या पायाला ओरडू बेजार झाला गुराख्यानं म्हैस धरली त्याला बाजूला काढलं सांगितलं बाबा तुमचं वय झालंय किती मोठं तुम्ही का आता लहान आहेत का आणि तुम्हाला शिवलं का नाही का बरं जाऊ दे स्वामीचं पण काहीतरी विचार तर करायचा काही नाही का थोडं तर काही विचार करायचा ना अशा म्हशीच्या शिंगात उडी मारायला म्हणतो तुमचं नाही का तो म्हणला येड पाठावर की काय आजकालचा विचार करीत होतो का किती महिन्यापासून 6 महिन्यापासून विचार करीत होतो नाही का 6 महिन्यापासून आता आपले विचार प्रपंचाबद्दल जगताबद्दल आणि किती महिन्यापासून कोण आहे विचाराला सोडून आहे का पण त्या विचारानं आपल्याला घडी दुःख होते त्या विचाराला आपण धरू नये आणि ज्या विचारानं आपलं दुःख निरसन व्हायचंय ते विचार आपण ग्रहण करीत नाही मग ते विचारच का दुःख प्राप्त व्हायचे का अविचारच हे सगळं अविचारामध्ये सगळं जीवन चाललंय आपल्याला म्हणून तुकोबाराय म्हणतात धन्य तो हा काळ सरे आनंद रूप पाहता संकल्प गोविंदाचे तुका म्हणे लाभ काळ तोची जिने भाग्य नारायणे उत्तम ते म्हणून तुकोबाराय म्हणतात अशी स्थिती आल्यानंतर त्याच काळामध्ये लाभ त्याच काळामध्ये उत्तम प्रकारचं जिन त्याच काळामध्ये भाग्य उदयाला आलं समजा असं आपल्याला लक्षात आलं पाहिजे भाग्य उदयाला आलं समजा कारण तुकोबाराय म्हणतात ना अभंगामध्ये काही ते म्हणतात धन्य काळ संत भेटीवी एक आहे आणि उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला म्हणून ज्या दिवशी संतांची भेट होईल त्या दिवशीचा काळ धन्य आहे नाही का म्हणून त्या दिवशी भाग्य उदयाला आलं म्हणायला काय हरकत आहे का चिंताच राहिली नाही जन्म मरणाची विसरवली चिंता तू माझ्या अनंता माये बापा आता जन्म मृत्यूचं भय राहिलं नाही ज्याला जन्म मृत्यू आहे ते मी नाही पण हे साधं बोलणं सोपं इतक्या निश्चिंत स्थितीला आपल्याला पोहोचाय करता रोज विचाराला धरून एकदा निश्चय करायचा असा पक्का पुन्हा त्या निश्चयाहून ढळायचं नाही एकदा निश्चय झाला म्हणजे झाला निश्चयाचे बळ अंगात आणायचे तुका म्हणे तेच बळ अशा प्रकारचा निश्चय झाल्यानंतर आपल्याला आपल्या स्वरूपातून बाजूला जायचंही नाही असं आपलं दिव्य स्वरूप आहे म्हणून या शरीराचं रूप काय आपलं रूप शरीराचा चेहरा आरशात पाहणं म्हणजे आपला पाहायला का आपण
आपला चेहरा पाहायला आरसा असेल का नसेल? महाराज सांगत असतात संताच्या शब्दारूपी आरसा आहे आपला, नाही का? कोणता आरसा आहे? संत शब्दरूपी संताच्या शब्दाच्या आरशात तुमचा चेहरा पहा. संत म्हणतात तुम्ही परमात्मा आहेत, बाया माणसं आहेत का गडी माणसं? तुम्ही गडी माणसंही नाही तर बाया माणसंही नाही. गडी माणसात बाया माणसात नाही, सगळ्या 184 योनी शरीरामध्ये तुम्ही आहात. आणि काही काही ठिकाणी कसे आहात? झाडाच्या ठिकाणी प्राण असेल का नसेल, मन असेल का नसेल, मन आहे पण अंतःकरण नाही का? अंतःकरण मन एकच दोन्ही, नाही का? म्हणून झाडाच्या ठिकाणी जर अंतःकरण असतं तर मोठ्याने वरडलं असतं, त्याच्यावर भाव घातले असते. प्राण असेल का नसेल, तिथं प्राण आहे, तिथं चैतन्य आहे. झाडाच्या जर जन्माला गेलं, जीवाच्या भोवती नशिबाला जर ते झाड आलं, किती हजारो वर्ष त्या झाडात अंतःकरण नसल्यामुळे जाणीव नसेल. जाणीव कुठे झाडामध्ये, नाही का? जाणीव नाही ना. जसं अंतःकरण, आता मी एक काल परवा एका महाराजांच्या चिंतनातून ऐकलं की तिथं मन असतं, प्राण असतं, फक्त वाणी नसते. असं ऐकायला भेटलं मला. वृक्षामध्ये काय असतं? वाणी असते, प्राण असतो, फक्त वाणी नसते. मन आणि प्राण असतो त्या ठिकाणी, असं त्यांच्या म्हणण्यातून आलंय. पण पुन्हा मी एक दिवस महाराजांकडून असं ऐकलं होतं की तिथं मन नसतं, प्राण असतो पण मन नसतं. आत्मा असतो, प्राण असतो, पण मन आणि वाणी नसते. कारण मन जिवंत झाडे, तिथं मन नसतं. मन, कारण मन असल्यावर वेदना जाणवतात. ज्या ज्या भागात आपला गोंद भाग केलेला आहे त्या भागात आपल्या समोरासमोर जरी त्याच्या क्रिया होऊ लागल्या, शास्त्रक्रिया, आपल्याला त्रास होत नाही ना. डोळ्याचा त्रास होत नाही, आपल्या शरीराचा त्रास होत नाही, म्हणून तिथलं मन बाधित केलं जातं आपल्या शरीरातलं. झाडामध्ये मन नसतं, कारण का? आणि ते तर जिवंत असतं. हा, मग जिवंत असतं. आपल्या नखा शिखामध्ये मन नाही. आपलं वाढलेलं नख जे असतं ते काढताना त्रास होतो का? बरं, जाऊ दे ते नख, समजा आता हिशोबाचे बाहेर गेलेले वाळले, पण केस आपले, नाही का? केस आपण ज्या वेळेला दाढीला वस्त्राला लागल्यावरच काही वेदना होत्या, पण जर वर कात्रीत असतो तर कटिंगचा भाग, मग का वेदना होतात का? अजिबात होत नाहीत ना. कात्रीला चिमटा वाटल्यावर आग होईल, ते त्वचेला होईल, पण केसाला मुदात होतच नाही ना. केसामध्ये कुठे अंतःकरण आहे, नाही का? त्वचेच्या बाहेर अंतःकरण नाही. केस त्वचेच्या वरचे जिवंत नाहीत का? आहेत ना जिवंत. विचार केल्यावर काही बी लक्षात येतो, बाबा त्या केसामध्ये अंतःकरण नाही ना. केसात जीव नाही का? जीव नसता केसामध्ये, जर आत्मा नसता तर ते केस गळून पडले असते, नाही का? म्हणून केस गळून पडत नाही, पण दर्जेदार असतात. मेलेले केस म्हणजे बाकीचे जितके केस आहेत त्याच्यात मन नसतं. बाकी सगळ्या शरीरानं मन आहे. पाण्यातले असो, मातीत राहणारे असो, वाऱ्यात राहणारे असो, सगळ्यांना मन आहे. पण झाडाला मात्र मन नाही. त्या झाडाला सुद्धा आपल्याला प्राप्त व्हावं लागतं, नाही का? म्हणून सगळीकडे असं असणारं आत्मस्वरूप तत्प्रोत आहे. आणि ते आपल्याला संतांच्या संगतीमध्ये, देवाच्या सांगण्यावरून, संतांच्या सांगण्यावरून आपल्याला ते ध्यानात घ्यायचे. आणि हे शरीर अनुभवाला जरी येत असलं तरी पण अनुभव रूप आपण असलेलो, अनुभवाच्या कक्षेत आपण बसत नाही. आणि शरीर अनुभवाच्या कक्षेत बसतं. शरीर जरी म्हटलं तरी पण ह्या शरीरावर केलेल्या ज्या कल्पना आहेत त्या कुठं अनुभव नाही. कल्पना अनुभवाला आल्या असते तर आपण नवीन ठिकाणी गावाला गेल्यावर, आज मी कीर्तनाला गेलो होतो, खूप पब्लिक होती, मोठ्या घरचं होतं ते. तर मग आता तितक्यातले 8-9 कुठं मला माहित होते. ते जोड्या आल्या, त्या डबे घेऊन वास्तू शांतीला काय नाही आणलं त्याने. त्या जोड्या कुठं माहित होत्या गेलेल्या कल्पना? शरीर माहित नव्हते का? हाडामासाचे त्याच्यात ते जाणणारं चैतन्य माहित नव्हतं का? मग ज्या ज्या वास्तविक वस्तू आहेत त्या माहित होत्या, पण ज्या कल्पित आहेत त्या माहित नव्हत्या. आणि कल्पनेच्या ठिकाणी निश्चय होऊ शकतो, आणि चैतन्य रूप आपण आहेत असा निश्चय का होऊ शकत नाही? आपण चैतन्य स्वरूप आहोत हे आपल्याला अनुभवाला कशाला तरी आणून द्यायचंय का? आपल्या लक्षात घ्यायचंय की आपण चैतन्य स्वरूप जड आहेत का? आपण दगडासारखे कळायला की नाही आपल्याला? महाराज म्हणतात, कळत म्हणून अग्नी, कळत म्हणून जीव. आणि कोणाला कळत आहे ते? माझ्याशिवाय कोणालाच कळत नाही. अरूप स्वरूप
सगुण निर्गुण सगळं मला कळतंय आणि मला कळायला लागलं हे बी मलाच कळत आणि यायला कोणालाच कळत नाही हे बी मलाच कळत असं कळणंच तर परमात्मा स्वरूप आहे. त्या कळण्याच्या परमात्मा स्वरूपामध्ये कळणं म्हणजे जाणणं, जाणणं म्हणजे ज्ञान आणि ते ज्ञान सत्य आहे. सत्य आहे ना ते आईच्या मांडीवरचाच आहे ना मी आता ते ज्ञान आहे पुन्हा ते सत्य आहे पुन्हा ते आनंद रूपही आहे. अशी आपली आनंद रूपता ध्यानात घ्यायची आणि ती आनंद रूपता परमात्म्याच्या नावाकडून सोपी जाते. परमात्म्याचं नामस्मरण जर केलं आपण तर आपल्याला त्या जाणीवीचे आकार धरण्यासारखी शक्ती अंगात निर्माण होते. त्या शक्तीने आपण त्याला कॅच करू. कल्पना जर धरायला तर आपण तर आपल्याला का धरू नये आपण चैतन्य स्वरूपाला. असं चैतन्य स्वरूप आपलं आहे आणि तुकोबाराय म्हणतात त्या चैतन्य स्वरूपाच्या तदाकार होण्याचा जर योग आला असेल संतांच्या संगतीमध्ये तर तुका म्हणे लाभ काळ तोची जिने. तुका म्हणे लाभ काळ तोची तैची जिने भाग्य नारायण उत्तम ते. म्हणून अशा प्रकारचा लाभ आणि काळ योग्य असताना आल्यानंतर खरं भाग्यवान असणार भाग्य खरं उदयाला आलं कारण नारायणाची प्राप्ती झाली. नारायणाची प्राप्ती झाली का मीच नारायण असं ठरलो. कोण आहे नारायण कोण देव आहे मीच देव ठरलो खऱ्या लक्षणानं खऱ्या स्वरूपानं. असा देवरूपपणा ध्यानात आणून देण्याकरता किती प्रकारचे अभंग लिहितात महाराज. पलीकडून बी आपल्याला खिंड ठेवली नाही इतक्या संशयाचं निरसन करून अनेक प्रकारच्या अभंगाची रचना. त्या रचनेच्या पाठीमागचा हेतू आहे तुम्ही परमात्मा स्वरूप आहात. तुम्ही कधी आत्ता परमात्मा स्वरूप आहात पण शरीर स्वरूप नाही. आपल्याला शरीर स्वरूप आहे वाटतं. शरीराच्या संबंधानं अनेक प्रकारच्या उपाध्या शरीराच्या संबंधानं अनेक प्रकारचे नाटक होते. काय आपल्या ध्यानात बसलेलं असेल ते सगळं पहाड कसं आहे खोटं आहे. फक्त मी मात्र खरा आहे खऱ्यावर नाही. फक्त आता खऱ्यावर यायचे म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे लाभ काळ तैची जिने भाग्य नारायण उत्तम ते. रान अवघा आणि रान अथवा घर एकांत लोकांत समाधान चित्त ते घडी कुंडली कवर हरिलिंग श्री ज्ञानदेव सुंदरी रमतारी श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज.